पावसाने ओढ दिल्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी चिंताजनक बनली आहे. याचा सांगलीच्या पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होणार आहे. कृष्णा नदीत जेमतेम आणि अत्यल्प पाणी असल्याने सांगलीकरांना आता एकाड एक दिवस पाणी देण्याचे नियोजन महापालिका प्रशासन करत आहे. ही परिस्थिती जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही किंवा कोयना धरणातून पाणी सोडले जात नाही तोपर्यंत अशीच राहणार आहे. त्यामुळे सांगलीकर जनतेला आता एकाड दिवस पाणी मिळणार आहे. पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तसेच उपलब्ध पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केले आहे. नमस्कार. आज बदलत्या हवामानानुसार पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे कोयना धरण असू दे, चांदोली धरण असू दे, येथील पाण्याचे प्रमाण अत्यंत पातळी खाली गेलेले आहे. बाष्पीभवन सुद्धा यावर्षी जास्त झालेलं आहे पाण्याचं. आणि पाऊस अजून जून संपला आज, तरी पावसाचं प्रमाण तिथं काय वाढलेलं दिसत नाही किंवा नाहीच आहे म्हणा. त्यामुळं पाणी आपल्या नदीत येणे, कृष्णामाईमध्ये पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे. त्यामुळं नागरिकांना माझं एक आव्हान आहे की पाणी सर्वांनी जपून वापरावं. पिण्याच्या पाण्याचा वापर हा योग्यच करावा. पाण्याचा विपर्यास करू नये. पाणी आपल्यावर अशी वेळ येणार आहे की पाणी आपल्याला एक दिवस आड महानगरपालिकेकडून देण्यात येणार आहे. पण निसर्गाची आपत्ती अशीच असते. जर आज आपल्यावर संकट आलं आणि पाण्याचं प्रमाण जर असंच कमी होत गेलं तर आपल्याला पाणी कपात करावं लागणार आहे. आणि त्या बाबतीत योग्य ते निर्णय होईल तो आपण सर्व नागरिकांना योग्य त्यावेळी ज्या त्यावेळी कळवण्याचं आमचं धोरण आहे.